गालीचे हरिततून मखमाली. कठीण आहे हे, कठीण आहे. ए ए ए ते सोड रे बाबा, सोड. काय काय चाललंय आज तुझं बाबा? भाऊजी तुम्ही आज एवढ्या लवकर आलात? आज वेगळंच कॅरेक्टर आहे. आता तुम्ही तेच कॅरेक्टर करताय म्हटलं मी काहीतरी वेगळं करतो. पण भाऊजी तुमच्या टायमिंगचं मी काय करायचं? काय कर म्युझियम मध्ये ठेवा या टायमिंगला तुम्ही. या 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 आता आलायत ना, तर आपण मस्तपैकी तिकडे जांभळ्या कोबीची बी पेरूया. या काय ए ए ए इकडे. जांभळ्या कोबीची बी म्हणजे तुम्हाला माहित नाही आहे काय? अहो युरोपियन कंट्री मध्ये एकदम फेमस आहे जांभळा कोबी. हा आपण जर आपल्या घरातले कोबी आहेत ना, जांभळे कोबी 20-30 असे पिकवले आणि विकले ना तिथे 1.5-2 लाख तर असे. हा खाली लिंबू सरबत विकायची लायकी नाही तुझी. युरोपातून तुला जांभळा कोबी मागवणार आहेत, त्याचे 1.5-2 लाख येणार आहेत. येणार सांगतोय गप्प बस. खरंच हे असले धंदे करतोस ना तू, म्हणून सासरे बुवांनी वेंगुर्ल्यावरून पाठवलंय तुला इकडे. भाऊजी धंदा म्हणू नका, जरा बिझनेस म्हणा. टेटस आहे जरा. कसलं टेक्टस आहे रे? धंदेच आहे ते. तिकडे गावी काय करायचंस? त्या साध्या साध्या कोंबड्यांना काळा रंग मारून कडकनाथ कोंबडी म्हणून विकले असतो. पहिल्या पावसात तो रंग निघाल्यावर लोकांना कळलं, अरे हा गंड होतो. ते जरा मिस्टेक झाली माझ्याकडनं. लोकांना मी सांगायलाच विसरलो, त्यांना पावसाळ्यात बाहेर काढू नका म्हणून. शी बाबा मी लावतो माझे जांभळे कोबी. दादा दादा चेतू, दादा अगं चेतू, ए अगं राहू दे चेतू. अहो कशी आहेस चेतू? अरे भाऊजी या 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 भाऊजी भाऊजी. अहो कसे आहात? नमस्कार, खूप दिवसांनी. बसा ना बसा ना भाऊजी. या 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 बसा बसा बसा. अगं रसिका, ए रसिका, अगं माझी नागपूरची बहीण चेतना आली आहे. भाऊजी काय आता ही नागपुरी बोलणार आहे? सुरू नागपुरीच करेल, हळूहळू बेळगावी बोलली तर आपल्या हातात नाही. ये ना अगं रसिका, कोण आलंय बघ. बस बस बघ बघ. अगं बाई वंस, तुम्ही वंस. अगं बाई अशा अचानक कशा काय अशा अचानक आला? हो ना, अचानकच ठरलं ना आमचं. काय यांले ना कोण नोकरीवरनं काढून टाकलं ना, नाटकात काम करतात म्हणून. अरे वा, अरे वा रे वा. अरे काढला नाही, मीनच राजीनामा दिलो त्यांले. माय नाटक पावाले आला तो माय बॉस. बर. आणि म्हणते म्हणजे काय म्हणते माहितीये, तू हा असा अभिनय करायला सुट्टी घेत काय? अबे तुले तर रंगभूमीनच काढून टाकायला पाहिजे असं म्हणते. मग मी नाही त्याला म्हणलो, अबे उभाच काय करायचा नाही तू. अबे तुला राजीनामा दिलो मी. आता मी मुंबईला जाईन आणि ऍक्टर होईन, मगच नागपूरमध्ये येईन. हो ना, हा? मी यांना म्हणले तिथे मुंबईवर जाऊन स्टेशनला राहून स्ट्रगल करण्यापेक्षा हवा ना माझ्या भावाकडे 2 वर्ष. आता वहिनीचे भाऊ राहतेच नाही, ते बिझनेस करायले. माय नवरा काय जड आहे का? मी यांना म्हणले की मी तिथं राहीन, सासूबाई आणि मुलांना सांभाळीन, तुम्ही इथं राहा, मी येत जाईन मंदात. चालेल ना भाऊ? मला तसं चालेल, काही हरकत नाहीये. तुम्ही राहा, हरकत काय नाही. बोलताय तुम्ही? बोलताय काय तुम्ही? चालेल कसं? असं कसं चालेल वगैरे बोलताय तुम्ही? ऐक ना रसिका, ऐक ना, इकडे जरा, इकडे इकडे. नाही, ऐक, नाही, ऐक माझं ऐक, शांत. नाही, तू- 1 मिनिट थांब. 2 वर्ष तुझा भाऊ इथे राहतोय, मी हरकत घेतली. तुम्ही असं बोलणार ऐक नाही. माझं, ऐक. बोललेलं मी ऐकून घेणार नाही. रसिका, हा राहतोय ना उपटसुंब इथे, मी हरकत घेतोय का? नाही ना. मग 2 वर्ष माझ्या बहिणीचा नवरा राहिला तर काय हरकत आहे? याला पोचलाच आहे ना मी 2 वर्ष. आली ना दिल की बात जुबान पे आली ना तुमच्या. आली रे आली, मनातली गोष्ट तोंडावर आली, तोंडातली गोष्ट मनात रे. रसिका ऐक ना, याला पाठवून देऊया ना वेंगुर्ल्याला. नाही 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 भाऊजी, मी वेंगुर्ल्याला जाणार नाही. मी काय करू वेंगुर्ल्याला जाऊन तिथे? त्यांनाच पाठवा तुम्ही. एक तर आपल्या घरात किती कमी जागा आहे, त्या दिवसभर बेडरूम मला लागते, त्यात आमच्या आईला नातवाची हौस आहे म्हणून रात्री तुम्हाला द्यावी लागते. काय बोलशील? द्यावी लागते म्हणजे काय रे? माझीच बेडरूम आहे ती, कळलं ना? आणि आपलं घर नाही, माझं घर आहे ते. नाही, घरांनी मला आपलंसं करून घेतलेलं. गप गप. याला जसा वेळ दिलाय रसिका, तसा माझ्या भाऊजींना वेळ द्यायला नको का? नाही नाही नाही, तसं नाही आहे ते. आता कसं आहे, मला बिझनेस येतो, हा. त्यांना ऍक्टिंग येते काय?
येते का अरे काय केलंय बघा यांनी घराचा आता इथे अरे बापरे, अगं बाई. भाऊजी हे काय आहे अगं बाई, संसार इथंच राहायचं फाटला. मग काय झालं संसार थाटला म्हटलं तू. नाही नाही हे काय म्हणून राहिले होते ते म्हणत होते तुम्हाला ऍक्टिंग येते का ए, पप्पा. घुबड तोंडी आहे मारामारी नको हा? अबे मले विचार राहिलं काय ऍक्टिंग येते काय अबे एक वेळा बेरिंग घेतलो ना पूर्ण स्टेज जाळून टाकतो मी नाही नाही ये ना यांच्या चेहरा पाहून ना मला तर असं वाटतं की प्रॅक्टिकलच करून दाखवा लागेल. दाखवा ना हा मग ना. तुम्हाला ऍक्टिंग करायची आहे ना मी तुम्हाला सिच्युएशन देतो मी तुम्हाला कॅरेक्टर देतो अबे तसं- कोणचं बी कॅरेक्टर देणं बे सगळे कॅरेक्टर असे घेऊन जातो ना तर माहिती नाही पडत बघ आपण ते बघूया आता. इथे या तुम्ही इथे या. मोबाईल घेऊ दे हा मोबाईल घ्या मी एक आपण काय देऊया तुम्हाला तुम्ही रशियन डॉन करा हा. रशियन डॉन पावलो हॅस्कोबार नावाचा हा? तो रान पेंगुस्कोच्या पब मध्ये असं डीलिंग करतोय ड्रग्सच्या हा अच्छा. आणि असा काय पेग आहे फोनवर बोलतोय असं करा काहीतरी हा हा ना, हा, का नीट करा. खाज आहे यार ही कठीण नावं बोलायची आणि त्याला बोलायला लावायची अरे लय सोपी दिलं नाही ना अरे अरे अख्खी स्क्रिप्ट पाठ आहे मायली काय टेन्शन घेतो भावा तू हे. गुडू 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 अरे बापरे लेच बेकार आहे साला तर फोन लावून तेले हॅलो अबे अबे 30चा पॅक बनवत होतो ना बे कायले टेन्शन घेऊन राहिला हा अबे कोण आहे म्हणजे मी अबे बे भैताड वेलण्या मला ओळखत नाही काय अबे मी पावलो ना बे अबे सान फ्रान्सले बसलेला आहो ना मी फ्रान्सले बसलेला सान फ्रान्सले हो अबे ते फ्रॉन्सचा गुत्ता राहते की नाही तुला गुत्ता माहित नाही का बे हे बाय ते मामीची मिसळ पाव आहे की नाही हा 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 त्याच्या बाजूनं पाण्याची टपरी आहे अबे तिथं नाही का आपल्याला खाता आहे हा त्याच्या एक्झॅक्ट मांग त्याच्या एक्झॅक्ट मांगा आणि तिथं कसं आतमध्ये यावं तर लगेच लाल कपडा सारखा होता नंतर घुसाचं ना बे डायरेक्ट कायले टेन्शन घेऊन राहिला हा चल 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 देव हे बाय आपण वेळेवर ये, हा तू हा सोबत का नको जास्त तू चल 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 काय कशी वाटली ऍक्टिंग नाव काय आहे तुमचं राहू द्या हा? राहू द्या तुम्ही स्टेजवर तर सोडा या फरशीवर पण ऍक्टिंग करू नका तुम्ही त्या साईडला जा तिकडे जा तू एक मिनिट ये इकडे भाऊजींच्या अंगात खरंच खूप टॅलेंट आहे तू एखादी छोटीशी नोकरी बघ त्यांना काऊन त्यांना तर ऍक्टिंग करायला ना म्हणूनच नोकरी बघ काय लय? गरज पडेल नाही 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 त्यांचा फोकस झालं ना तुझा अख्खा नवरा हल्लायचे तू सॉरी टू से पण हा असा अभिनय करणार आहेत ते या स्ट्रगलसाठी मी त्यांना इथे राहण्यासाठी हो म्हणू तुम्ही टेन्शन कायले घेऊन राहिले अरे फक्त 2 वर्षाचा तर प्रश्न आहे झाला हो ना. इकडे या भाऊजी तुम्ही जरा इकडे या. 2 वर्षाचा प्रश्न आहे म्हणजे 2 वर्षात असं काय घडणार आहे मला सांगा यांना माहितीच नाही 2 वर्ष अरे मी स्टार होणार आहो की नाही एक वेळा माय फिल्म आली ना अरे बापरे ते जू नाव ऐकलंय का हा जू बीच हा अरे तिकडे 2-3 बंगले आपल्यासाठी घेऊन टाकून ना भाऊजी हा. रिअली सॉरी मी हे बोलतोय पण हा. काय भाऊजी तुमचं तोंड आणि ऍक्टिंग वसईच्या खाडीची आहे आणि तुम्हाला बंगला जू बीचला पाहिजे असं नाही दादा आय एम सॉरी माझं उदाहरण चुकलं असेल पण मुद्दा करेक्ट आहे हे बघ काय आहे ना भाऊजी ऍक्टिंग आहे ना हा. खूप वेळ लागतो स्ट्रगलला 2 वर्षात कसं शक्य होईल ना भाऊजी का नाही होणार हा मी म्हणतो का नाही होणार ए तू अरे व्यवस्थित स्ट्रगल केला प्लॅनिंगनी स्ट्रगल केला तर सगळं पॉसिबल आहे हा पण ते कसं आपले रिसोर्सेस आहेत आपण डायरेक्ट तुम्हाला काम काय तुमच्या नावाचा पिक्चरच काढू आपण तुम्ही हिरो हो का म्हणजे मी पिक्चर मध्ये येईन काय मग डायरेक्ट यांचं पिक्चरच काढून टाकू ना. अरे म्हणजे सवाल वा, वा, काढून टाकू का पिक्चर काढून टाकू का? बघितलं हा. ना शेवटी माझ्या भावानेच तुमच्या भाऊजींना ब्रेक दिला तुमच्या भाऊजींना ब्रेक दिला शेवटी माझ्या भावाने अरे कसला ब्रेक दिलाय गप्पा बस रे वेलकम हा सिनेमा काढणार आहे उगाच हवेत तारे तोडू नकोस कुठून आणणार आहे हा पैसे कोण देणार आहे याला पैसे अरे माझे रिसोर्स आहेत भाऊजी 35 लाखामध्ये तो सिनेमा करून देतो हा आणि कसं आहे आपला हिरो आपल्या घरातला आहे ना मग तिथे पण पैसे वाचणार ना आपले चालेल ना पहिल्या सिनेमाले पैसे नाही भेटले तरी चालेल आणि मी तर पहिल्या सिनेमाला पैसेच नाही घेतलं अरे तुम्हाला माझं ते- पुढच्या सिनेमांना पण कोणी पैसे देणार नाही घाबरू नका तुम्ही हा तुम्ही टेन्शन घेऊ नका
तू मार खाशील माझा. 35 लाख तरी कुठून आणणार आहेस तू सिनेमासाठी? नाही, ते प्लॅनिंग मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. काय प्लॅनिंग केलंयस? आपण हे घर विकूया. बोलला